सगरोळी घाटात शहाजी उमापी यांची धडक कारवाई। 8 पोकलँड आणि हायवा जप्त, कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत। बिलोली तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापी यांच्या विशेष पथकाने शनिवारी धडक कारवाई करत अवैध वाळू उपसाचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले। या कारवाईत 8 पोकलँड मशीन्स आणि अनेक हायवा ट्रक जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याची माहिती मिळाली आहे। गेल्या काही दिवसापासून सगरोळी घाटात नियमबाह्य पद्धतीने वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या। या तक्रारीची दखल घेत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गुप्ततेने विशेष मोहीम राबवण्यात आली। कारवाई दरम्यान नदीपात्रात बेकायदेशीरपणे 8 पोकलँड मशीन्सच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले। तसेच 3 ब्रास क्षमतेच्या हायवा वाहनांना अतिरिक्त लोखंडी पत्रे बसवून अधिक प्रमाणात वाळू वाहतूक करण्यासाठी बदल करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी RTO विभागालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार संजीव जिंकलवाड, कामाजी गवळी, प्रदीप खानसोळे, गणेश धुमाळ व त्यांच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकून ही कारवाई यशस्वी केली। या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसामध्ये सहभागी असलेल्या संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड।